फक्त मुंब्रा नाही तर संपूर्ण राज्य हिरवं करू असं एकीकडे इम्तियाज जलील म्हणताय, तर दुसरीकडे हिरव्या सापांना दफन करण्याचा कार्यक्रम हिंदू करतील असं अत्यंत आक्रमक उत्तर नितेश राणे देत आहेत। मुंब्रा की क्या बात कर रहे हैं तुम? आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। ज्यांनी आमच्या ह्या देश हिंदू भूमीला, हिंदू राष्ट्राला, आमच्या हिंदू महाराष्ट्राला हिरवं करण्याचं स्वप्न बघितलं, त्यांना ह्याच महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडून दाखवलेलं आहे। पाय तर त्या इम्तियाज जलील नावाच्या हिरव्या सापानी जरा त्या औरंगजेबच्या कबरीकडे जाऊन उभं राहावं आणि मग हे स्वप्न पाहावं। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात रंगांचा खेळ सुरू झालेला आहे, पण हा खेळ फक्त रंगांपुरता मर्यादित आहे की यामागे कायद्याचं उल्लंघन होत आहे, किंवा संविधान आणि कायदा यावरती नेमकं काय सांगतो हे आज आपण समजून घेऊया। त्या हिरवा साप विसरलेला आहे कदाचित, की त्याच्या पूर्वजांना अशाच पद्धतीने आमचा महाराष्ट्र आणि आमचा भारत देश, आमचा हिंदू राष्ट्र हा हिरवा करायचा होता आणि त्यांना आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी ह्याच महाराष्ट्रामध्ये गाडला आहे। ह्याच अशा जिहादी मानसिकतेच्या हिरव्या सापांना ह्याच महाराष्ट्रामध्ये गाडून दाखवलं। नमस्कार, मी अमित गद्रे, न्यूज 18 मराठीच्या या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आधी इम्तियाज जलील यांच्या विधानाचा आपण विचार करूया। ते काय म्हणाले की राज्य हिरवं करू या विधानाचा खरं तर दोन प्रकारे अर्थ लावता येतो। पहिला, जर त्यांचा उद्देश MIM पक्षाचा विस्तार करणं असेल तर संविधानाच्या कलम 19 आर्टिकल 19 नुसार त्यांना आपल्या पक्षाचा प्रचार करण्याचा पूर्ण अधिकार आहे। दुसरा मुद्दा, पण जर या विधानाचा उद्देश धार्मिक वर्चस्व दाखवणं किंवा दुसऱ्या धर्माला कमी लेखणं असेल तर इथे कायद्याचा प्रश्न निर्माण होतो, कारण संविधानात धर्मनिरपेक्षता हे मूळ तत्व आहे। आता आपण वळूया नितेश राणे यांच्या विधानाकडे। त्यांनी एका रंगाला किंवा समुदायाला उद्देशून साप म्हणणं किंवा दफन करू अशी भाषा वापरणं हे कायद्याच्या कक्षेत बसतं का? आता नवीन भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS आणि जुन्या IPC कलम 153A नुसार दोन समूहांमध्ये, धर्मांमध्ये किंवा जातींमध्ये शत्रुत्व निर्माण करण्या गंभीर गुन्हा आहे। तसंच दफन करू किंवा मारण्याची भाषा करणं हे BNS कलम 351 म्हणजेच धमकी देण्याच्या गुन्ह्याखाली येऊ शकतं। आता टीका करणं वेगळं आणि हिंसेला प्रोत्साहन देणं वेगळं। केवळ पोलीस कायदाच नाही तर लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्टचं कलम 123 अगदी स्पष्ट सांगतं की धर्माच्या नावावरती मतं मागणं किंवा द्वेष पसरवणं हे भ्रष्टाचरण म्हणजे करप्ट प्रॅक्टिस आहे। त्यामुळे नेत्यांची आमदारकी किंवा खासदारकी सुद्धा रद्द होऊ शकते। अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने शाहीन अब्दुल्ला केसमध्ये अगदी स्पष्ट केलंय की हेट स्पीच खपवून घेतलं जाणार नाही, म्हणजे कोणी तक्रार केली नाही तरी पोलीस अशा विधानांवरती स्वतःहून कारवाई करू शकतात। आता नेत्यांसाठी हिरवा किंवा भगवा हे फक्त झेंड्यांचे रंग असू शकतात, पण संविधानासाठी तिरंगा सर्वोच्च आहे। संविधानाची प्रस्तावना आपल्याला बंधुभाव जपायला सांगते, तर एक जागरूक नागरिक म्हणून आपण अशा भडक विधानांना बळी पडायचं की यावरती आपल्या कायद्यावरती विश्वास ठेवायचा हा निर्णय आपला महत्त्वाचा आहे। तुम्हाला काय वाटतं? किंवा अशा नेत्यांवरती निवडणूक आयोगाने कारवाई केली पाहिजे का? हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा न्यूज 18 मराठी।